पूर्व नागपूरचे आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय आमदार कृष्णाभाऊ खोपडे, माजी आमदार अनिल सोले, माननीय प्रमोद पेंडके, या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षाचे नेते मंडळी आणि या प्रभागातून आपला आशीर्वाद मागण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम, सीमाताई ढोमणे, शारदाताई बारई आणि जितेंद्र उर्फ बंटी कुकडे आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, आपल्यापैकी किती लोक असे आहेत की यांनी हा कॉन्क्रीट रस्ता होण्याच्या आधी आजपासून 15 ते 20 वर्षापूर्वी या रस्त्याने कोणी गेले आहेत असे किती लोक आहेत? जरा हात वरती करा. इथे अंधाराचं साम्राज्य होतं. मी आता इथे बसलो तर मी या बिल्डिंगावरती अशा पाहून आलो. सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याच्या दुर्गंधीचा वास होता, अतिक्रमण होतं, गुन्हेगारी होती. पण आज या भागाचं सगळं चित्र बदललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की कृष्णाभाऊच्या नेतृत्वाखाली त्यांनी सिमेंट रोडची मागणी माझ्याकडे केली आणि त्यामध्ये प्रायोरिटीने हा सिम्बॉसिसकडे जाणारा कॉन्क्रीटचा रोड हा मंजूर झाला आणि हा उत्तम रस्ता आणि मध्ये लाईट याची रचना करून हा सुंदर रोड आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांच्या सहकार्यामुळे आपल्या सगळ्यांना प्राप्त झाला. हा समोर जो रिंग रोड आहे, या रिंग रोड करता मी विरोधी पक्षात असताना 19 वेळा विधानमंडळामध्ये प्रश्न उचलला होता. हा नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने बांधला. अनेक वर्ष याचं काम होत नव्हतं. ट्रक जात होत्या नंदनवनमधून, त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत होते. शाळाच्या मुलांकरता मुलांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी मोठ्या मुश्किलीने फॉलोअप करून मी पालकमंत्री असताना या रोडचं काम पूर्ण झालं. पहा, रोड झाल्यानंतर, रिंग रोड झाल्यानंतर त्याच्यावर गड्डे पडले आणि गड्डे पडल्यानंतर मी जेव्हा केंद्रात मंत्री झालो तेव्हा सेंट्रल रोड फंडातून 450 कोटी रुपये दिले आणि हा जो पूर्ण रोड आहे हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड तयार केला. आणि आज मला अतिशय आनंद आहे की पुढल्या भागामध्ये कृष्णाभाऊंच्या प्रयत्नामुळे आपण मोठ्या प्रमाणावर उड्डाणपूलही पण बांधतो आहे. पण आजच माझ्या लक्षात आलं की आज या ठिकाणी येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला या रोडवर देखील पुलावर चढण्याच्या आधी इथून पारडीच्या पुलाच्या पर्यंत जो आपला इथून जो पूल सुरू होतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढलेला आहे. आणि आता तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर या रस्त्यावर देखील आम्ही उड्डाणपूल बांधून हा रस्ता ट्रॅफिक मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आपण मेट्रो आणली. भारतातली सगळ्यात कमी पैशात उत्तम झालेली मेट्रो म्हणजे नागपूरची मेट्रो आहे. आता ही मेट्रो पलीकडे, पारडीच्या पलीकडे वाढली, तिकडे इंडस्ट्रियल एरियापर्यंत, तिकडे हिंगण्यापर्यंत गेली, बुटीबुरीपर्यंत गेली आणि इकडे कन्हानपर्यंत गेली. पण आता या मेट्रो म्हणून आपल्या भागात येण्यामध्ये मी मेट्रोला सांगितलं की तुम्ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी बस सर्व्हिस तुमची सुरू करा. पण कायद्याप्रमाणे महानगरपालिकेचे अधिकार आहे, त्यामुळे मेट्रोलाही सुरू करता येत नाही. यातली कायदेशीर अडचण पुढे झाली. पण मला सांगताना आनंद होतो आहे की आपल्या आशीर्वादाने मी ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे मी आत्ता येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये जे आपलं पार्लमेंटचं अधिवेशन सुरू होत आहे त्यात नॅशनल हायवे ॲक्टमध्ये, ट्रान्सपोर्ट ॲक्टमध्ये सुधारणा केली आणि आता त्यामध्ये रिकमेंड केलेलं आहे की लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करता
मेट्रोलाही आपली बस सर्व्हिस सुरू करता येईल. त्यामुळे आजपासून 4 महिन्यानंतर मेट्रोची बस सर्व्हिस सुरू होईल, स्टेशनपासून तर आपल्या भागापर्यंत, आणि आपल्याला स्टेशनपर्यंत जाण्याकरता आता त्रास होणार नाही. पण केवळ हे करून होणार नाही. आता मेट्रोचे 3च डबे आहेत. त्यामुळे आपल्यामध्ये आता गर्दी व्हायला लागली. त्यामुळे येणाऱ्या काळात 3च्या ऐवजी 6 डबे करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. म्हणजे मेट्रोमध्ये देखील आपल्याला जाता येईल. पारडीमध्ये कृष्णाभाऊच्या मागणीमुळे 1200 कोटी रुपयाचा सुंदर उड्डाणपूल तयार झाला. आज पारडीमध्ये किती ॲक्सिडेंट झाले. आपल्या पांडुरंगजी मेहर आपले कार्यकर्ते आहेत, त्या ठिकाणी अनेक लोकांच्या मुलामुळा त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. हे सगळं दूर करण्याकरता आपण 1200 कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधला. त्या उड्डाणपुलावरून आपण हरिहर मंदिरासमोर कृष्णाभाऊंनी मागणी केली, अतिशय उत्तम सुंदर लाइटिंग करून तो उड्डाणपूल बांधला. आणि तिथून पुढे आता मेव हॉस्पिटलपर्यंत जो रस्ता आहे तो 4 लेन कॉन्क्रीटचा रोड करण्याकरता कामाला सुरुवात झाली. लवकरच मला विश्वास आहे की आपण 2 वर्षाच्या आत शहीद चौकापासून सगळा 3 नल चौक सगळं तोडून मेव हॉस्पिटलपर्यंत 4 लेनचा कॉन्क्रीट रोड करू, जो पूर्व नागपूर करता एक लाईफ लाईन होणार आहे. या ठिकाणी आपल्या भागातल्या एक समस्यांकडे माझं बारकाईने लक्ष आहे. आत्ताच कुत्रा इथून गेला. आता मला वाटलं का कुत्रा देखील आपलं समर्थन करण्याकरता इकडे आला. पण तो तुमच्या ज्या समस्या आहेत त्याचा मी इथे याच्या आधी अभ्यास केला. भटक्या कुत्र्यांची सगळ्यात जास्त संख्या जर कोणत्या प्रभागात असेल त्या भाग्यवान प्रभागाचे तुम्ही नागरिक आहात, ती तुमच्या समाजात आहे. त्यामुळे हे जे 4 नगरसेवक बसले आहेत त्यांची जबाबदारी आहे की निवडून आल्यावर पहिलं काम करा म्हणजे मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करा. हे आम्ही करू, मी लक्ष घालीन. दुसरा प्रॉब्लेम आहे शक्तिमाता नगरमधील नागरिकांना आता कचरा डेपोतून दुर्गंधीत येतो, त्रास होतो. लिगसी वेस्ट आहे. मला सांगताना 80 लाख टन कचरा देशातला आम्ही राष्ट्रीय महामार्गामध्ये टाकला. आणि आता येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी एक मोठा प्रकल्प उभा झालेला आहे. नेदरलँडची कंपनी आहे. मला स्वतः यामध्ये विशेष इंटरेस्ट आहे. आणि या कचऱ्यापासून आता प्लास्टिक, मेटल, ग्लास वेगवेगळं होणार आहे. आणि ऑर्गॅनिक वेस्ट बायोडायजेस्टरमध्ये टाकून बायो CNG तयार होणार आहे. प्लास्टिकपासून क्रूड पेट्रोल तयार होणार आहे. आणि निश्चितपणे मार्च महिन्यामध्ये या प्रकल्पाचं उद्घाटन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे ही सगळी जुनी लिगसी वेस्ट आहे ती, आणि या ठिकाणचा सगळा कचरा उचलून त्या कचऱ्यावर प्रक्रिया होईल. त्यामुळे वास येणारच नाही, तो उलट 28 टन CNG तयार होणार आहे. 28 टन. आणि आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा. मी आत्ता नुकताच 8 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये बजाजच्या मोटरसायकल CNGवर चालणाऱ्या मोटरसायकलचं उद्घाटन केलं. तेव्हा बजाज स्कूटरचे मालक राजीव बजाज यांनी मला सांगितलं की आमची मोटरसायकल जी पेट्रोलवर चालते तिचा खर्च ₹2.40 पर किलोमीटर येतो. आणि आता आपण जर CNGवर मोटरसायकल तिची लॉन्च केली तिचा खर्च ₹1 किलोमीटर येतो. मी या देशामध्ये इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक 3 व्हीलर या देशामध्ये आणली. माझी इनोवा गाडी जी आहे ती 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालते. आणि ज्यामुळे पेट्रोलच्या ॲव्हरेजमध्ये तुलना केली तर पेट्रोलचा भाव ₹25 लिटर होतो. त्यामुळे माझ्या इथल्या सगळ्या बंधू भगिनींना सूचना आहे की आता पेट्रोल डिझेलवरची मोटरसायकल विकत घेऊ नका. येणाऱ्या काळामध्ये CNGवरची मोटरसायकल करा.
आणि भांडेवाडी प्रकल्पातला CNG तुम्हाला स्वस्तात मिळेल, इथलं प्रदूषण कमी होईल आणि तुमची दर महिन्याला जर तुम्ही 7 ते 8 हजार रुपये महिना जर खर्च करत असाल पेट्रोलवर, तर तुमचा खर्च 4.5 ते 5 हजार रुपयावर येईल. 3,000 रुपयाची बचत होईल. वेस्ट टू वेल्थ म्हणजे नॉलेज टू वेल्थ आणि वेस्ट टू वेल्थ याचं हे उदाहरण आहे. आणि ही सगळी जी वेस्ट आहे याच्यावर प्रक्रिया करण्याची योजना आहे. या ठिकाणी कचरा संकलन नियमित होत नाही, मजुरांची संख्या कमी आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण ठरवलेलं आहे की या ठिकाणी कचरा हा जी कंपनी आहे त्यांनाही सांगणार आहे आणि हा सगळा कचरा गोळा करून आपली प्रश्न जी आहे समस्या आहे ती पण आपण सोडवू. त्याचबरोबर इलेक्ट्रिकचं चार्जिंग स्टेशन इथे मोठं तयार झालं. याच्या उद्घाटनाला आम्ही आलो होतो. 500 लोकांना रोजगार मिळालेला आहे. आणि आपल्या पूर्व नागपूरमध्ये सगळ्यात कोणती मोठी गोष्ट असेल तर या ठिकाणी आपण पूर्व नागपूरच्या गोरगरीब घरातली मुलं मी विचारायचो कुठे शिकतो, तर मला सांगायचे पुण्यात शिकतो, मुंबईत शिकतो. तेव्हा आम्ही या ठिकाणी ठरवलं की ते चांगली शिक्षण संस्था आणायची. कृष्णाभाऊंनी मागणी केली आणि जागतिक दर्जाची सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी या रोडवर आपण निर्माण केली. आज 10,000 मुलं शिकतात आहेत आणि नागपूरच्या मुलांना या युनिव्हर्सिटीत 15% फीमध्ये कन्सेशन पण आहे. आणि मला आनंद होतो आपल्याला सांगताना की ज्यांची मुलं या सिम्बॉसिसहून शिकली ती अनेक मुलं जगातल्या अनेक देशामध्ये नोकरीला गेली आणि त्यांना आता करोडो रुपयाचे पॅकेज मिळालेलं आहे. असे अनेक पालकांनी मला सांगितलं. आत्ता मी स्टेजवर बसलो होतो. या करणी सेनेचे कुठे आहे तुम्ही, या उभीकडे ठाकूर साहेब यांनी माझ्या कानात सांगितलं का माझी मुलगी पण सिम्बॉसिसमध्ये शिकते आहे. मेरिट आली, तिला डिग्री भेटली आज. म्हणजे या ठिकाणी जगात जागतिक दर्जाचं सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी आली आणि आता यांची मुलगी मेरिट मिळाली. तिला विदेशात करोडोचं पॅकेज मिळणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण नर्सिंग मुंगजी आणली. KG to PG. KG म्हणजे बालक मंदिर, PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट, तेही सुरू होणार आहे. म्हणजे पूर्व नागपूर हे उच्च शिक्षणाचं हब झालं आहे. 49 इंजिनिअरिंग कॉलेज, ट्रिपल IIT, 4-5 मेडिकल कॉलेज, एम्स उघडलं. कृष्णाभाऊनी या भांडेवाडीच्या कचऱ्याच्या एरियामध्ये 400 बेडचं 350 कोटी रुपये खर्च करून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचं हॉस्पिटल त्या ठिकाणी पूर्ण केलं. मी स्वतः बघितलं ते आणि मला आनंद झाला. मी जेव्हा निवडणुकीच्या काळातल्या झोपडपट्टीतून आतमधून फिरलो तर सगळ्या ठिकाणी आतमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते केले आणि या सगळ्या भागाला कृष्णाभाऊनी आणि त्यावेळच्या नगरसेवकांनी काम करून बदलवून टाकलं. आणि म्हणून आज मला आता अतिशय आनंद आहे की आपण नागपूरमधलं सगळं चित्र बदलवत चाललो आहे. आता कॉटन मार्केट, नेताजी मार्केट, संत्रा मार्केट आपण पाडणार आहे. त्या ठिकाणी स्वच्छ मोठे मोठे मार्केट उभे करणार आहे. या ठिकाणी आपल्या इतवारी स्टेशनच्या पुलाच्या जवळ गंगाराम अग्रवाल यांची बिल्डिंग आहे, तिथे मोठं मार्केट उभं करतो आहे. दही बाजारमध्ये मार्केट उभं करतो आहे. आणि मॉडेल मिलमध्ये जी एम्प्रेस मिल आहे गीता मंदिर समोर, आता तुम्हाला इतवारी, गांधीबाग आणि महालातल्या गर्दीत जायची गरज नाही. तर 10 लाख स्क्वेअर फूटचं अत्याधुनिक मोठं टेक्स्टाईल मार्केट आपण त्या ठिकाणी उभं करायला हातात घेतलं आहे. आणि त्या ठिकाणी होलसेल मार्केटचा तिथे काम पण होईल आणि नागपूरला उद्योग व्यवसाय पण वाढेल. या शहरामध्ये आपण नाग नदीचा प्रकल्प मंजूर केला 2400 कोटी रुपयाचा. आणि मी तुम्हाला सांगतो, मी फोकणारा मारणारा नेता नाही आहे. जे मागच्या दरवेळच्या निवडणुकीत जेव्हा मी 40 वर्षापासून नागपुरात आहे, इथल्या गल्लीत फिरलो आहे. आणि त्यावेळी आम्ही निवडणुकीत जायचो तर आम्ही म्हणायचो आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही हे करणार आहोत. आज आम्ही हेच सांगतो, आम्ही जे बोललो ते आम्ही केलं आणि जे केलं तेच आम्ही बोललो होतो. खोटी आश्वासन नाही दिली.
आणि मी तुम्हाला सांगतो 2-3 वर्ष लागतील, 4 वर्ष 5 वर्ष लागतील, नाग नदी शुद्ध होईल, सगळं ड्रेनेजचं पाणी अंडरग्राऊंड पाईपनी जाईल, भांडेवाडीत येईल आणि मी अंबाझरीपासून नाग नदीत नावेत बसून डायरेक्ट अंबोऱ्यापर्यंत प्रवास करणार आहे आणि पूर्ण शुद्ध पाणी राहील. तो प्रकल्प आम्ही आता हातात घेतलेला आहे. तुम्ही कल्पना या, अशोक चौकामध्ये ग्रेट नाग रोडवर एवढा उत्तम ब्रिज बांधणं सुरू आहे. 1200 कोटी रुपयाचा ब्रिज आहे. ताजबागच्या पलीकडे उतरून आला इकडे. आणि त्या ब्रिजमध्ये कमाल टॉकीज चौकातून 10 मिनिटाच्या तुम्ही उमरेड रोडवर इकडे येणार आहात. आणि तिथे जी रोटरी उभी केली आहे, सिग्नललेस, ट्रॅफिक जाम राहणार नाही. अशा अनेक नाही. आता सेंट्रल ॲव्हेन्यू रोड जो होता मेट्रोच्या खालचा 0 माईलपासून तर पारडीचा स्टेशन कोणतं आपलं, हे स्टेशन पारडीचं काय नाव आहे त्याचं, प्रजापतीनगर स्टेशनपर्यंत आता सिमेंट कॉन्क्रीटचा रोड पण मी सेंट्रल रोड फंडमध्ये मंजूर करून टाकला. कामठी रोडवरचा रोड मंजूर केला. नागपूर हे देशातलं पहिलं शहर आहे की जिथे पारडीमध्ये वर्धा रोडवर आणि कामठी रोडवर आपण वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. एकाच पिलरवर खाली रोड आहे, वरती फ्लायओव्हर आहे, त्याच्यावरती मेट्रो आहे. आणि गड्डी गुदामध्ये तर आपण असा रेकॉर्ड केलेला आहे की खाली रस्ता आहे नागपूर जबलपूर कामठी रोड, वरती मुंबई कलकत्ता दिल्ली मद्रास रेल्वे लाईन आहे, त्याचा पूल आहे आणि त्याच्यावरती उड्डाण पूल आहे आणि त्याच्या 4थ्या लेवलवर मेट्रो आहे. एकाच ठिकाणी 4. जगात तरी कुठं पाहिलाय का तुम्ही असं? या ठिकाणी एका पिलरवर 3-3 लेअर पाहिलाय कुठे? नाही. आता मी पुण्यामध्ये 50,000 कोटी रुपयाचे 3 पूल मंजूर केले आहेत, 4-4 लेअरचे. हे जे वरती बिल्डिंग दिसतं ना, असे पूल आहे. एक पूल, दुसरा, तिसरा, 4था, हे असं पाहावं लागणार आहे. म्हणजे आता घरच केवळ 4 आणि 5 मजल्याचे नाही, तर आपण पूल देखील 4 आणि 5 मजल्याची बांधायला सुरुवात केली आहे. आपण म्युझिकल फाउंटेन तयार केलं, कोर्टात केस झाली, आता जिंकलो आपण. इतकं सुंदर फाउंटेन तयार केलं की त्या फाउंटेनमध्ये अमिताभ बच्चन यांची इंग्लिशमध्ये कॉमेंट्री आहे, गुलजार साहेबांची हिंदीत आहे, नाना पाटेकरची मराठीत आहे, AR रहमान यांचं संगीत आहे. तामिळनाडू दक्षिणेतल्या रेवती नावाच्या अभिनेत्रीला आपण एक काम दिलं होतं. 6 ऑस्कर विजेते संगीतकार त्याच्यामध्ये आहेत. आर्किटेक्ट फ्रान्समधून आणला, पंप टर्कीतून आणले आणि जगातलं सगळ्यात सुंदर फाउंटेन आपण कुठे बांधलं तर नागपूरमध्ये बांधलं आणि तो एक विक्रम प्रस्थापित केला तुमच्या आशीर्वादामुळे. या शहरात 20 वर्षामध्ये पाण्याकरता मोर्चा निघाला नाही. कुठेही सगळीकडे मुबलक पाणी आहे. तुमच्या भागात किती तास पाणी येतं? किती तास पाणी येतं? आम्ही आता 98 पाण्याच्या टाक्या बांधल्या, पण खालची पाईपलाईन सडलेल्या आहेत. त्या बदलवायला सुरुवात केली आहे. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, पुढल्या 2 वर्षात आम्ही मेहनत करू आणि तुमच्या भागामध्ये आम्ही 24 तास पाणी उपलब्ध केल्याशिवाय राहणार नाही, हा प्रश्न सोडवू. म्हणजे घरात ड्रम ठेवायची गरज नाही. या ताई सांगून झाल्या, काय नाव तुमचं? इंदू पराते. या मला सांगून झाल्या माझ्या घरी 24 तास पाणी आहे म्हणून. आणि याच्या आधी माझं अर्ध राजकीय आयुष्य, मी जेव्हा राजकारण सुरू केलं, अर्जुनदास कुकरेजा, एकनाथराव जोग, तर दरवर्षी दर उन्हाळ्यात मडके घेऊन कॉर्पोरेशनच्या मीटिंगसमोर फोडण्याचा धंदा, हेच काम करत होतो. पण आता 20 वर्षात पाण्याकरता एकही आंदोलन नाही झालं. आपण बर्ड पार्क बांधला आता वर्धा रोडवर. आता या रोडच्या मोठ्याशी जाळी राहणार आहे. अशफाक म्हणून आर्किटेक्ट आहे आणि 22 लाख 23 लाखाचे पक्षी आणणार आहे. आणि या रस्त्यासारख्या भागातून त्या जाळीच्या आतमध्ये पक्षी उडणार आहे. आणि तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुमच्या खांद्यावर तो पक्षी बसणार आहे. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स तिथे आपण करणार आहे.
आपण दिव्यांगांकरता पूर्व नागपूरमध्ये दिव्यांग पार्क भारतात कुठे नाही आपण बांधलेला आहे. आणि तुमच्या संडासचं पाणी जे आहे ते शुद्ध करून महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला कोराडी खापरखेडा देऊन 300 कोटी रुपये कमवणारी, 300 कोटी रुपये टॉयलेटचं पाणी विकून कमवणारी महानगरपालिका ही तुमच्या आशीर्वादाने नागपूरची महानगरपालिका आहे. 2.5 कोटी रुपयामध्ये डिफेन्सची रेल्वे लाईन आपण विकत घेतली, जयप्रकाश नगरवाली ती वर्धा रोडची 35 हेक्टर जागा हिंगणा टी पॉईंटपर्यंत, आणि त्याच्यावर योजना तयार केली. आतापर्यंत महानगरपालिकेला 800 कोटी रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे आणि दरवर्षी 150 कोटी रुपये टॅक्स मिळणार आहे. आणि हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा 2.5 कोटीच्या गुंतवणुकीतून महानगरपालिकेला तुमच्या सेवेकरता 2,500 कोटी रुपयाचा फायदा होणार आहे. हे शहर बदललं. आता तुमच्या या रिंग रोडवर मी बस सुरू करणार आहे. टाटाला ऑर्डर मिळालेला आहे आणि या बसमध्ये 135 सीटर बस आहे. ती बस इथे येईल, या रोडवरून जाईल पूर्ण नागपूरच्या रिंग रोडवर 52 किलोमीटर. बस स्टॉपवर उभं राहील, वरतून एक चार्जर येईल, फ्लॅश चार्जिंग सिस्टम हिटाची आणि सिमेन्सची आहे. बस चार्ज होईल आणि ती बस पुढे जाईल आणि या बसमध्ये समोर एक्झिक्युटिव्ह चेअर आणि समोर TV आहे. आणि तुमच्याकरता विशेष काळजी घेतलेली आहे की आलूबोंडा, चहा, कॉफी हे देखील तुम्हाला एअर होस्टेस सारखी बस होस्टेस देणार आहे. आणि इथे बसले तुम्ही, इथून निघाले की छत्रपती चौक, छत्रपती चौक हिंगणा टी पॉईंट, हिंगणा टी पॉईंटवरून वाडीवरून डायरेक्ट काटोल रोड गिट्टी खदानवाला, आणि काटोल रोडवरून पुढे गेल्यानंतर छिंदवाडा रोड सावनेरकडे जाणारा, तिथून ऑटोमोबाईल चौक, ऑटोमोबाईल चौकातून कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे पारडीच्या उड्डाणपुलाखाली, आणि पारडीच्या उड्डाणखाली पण आतमध्ये येऊन पुन्हा इथून तुमच्या घरासमोरून पुढे जाणार. आणि ही बस सर्व्हिस 160 कोटी रुपयाची विशेष बाब म्हणून पायलट प्रोजेक्ट म्हणून मी माझ्या डिपार्टमेंटकडून मंजुरी दिलेली आहे. येत्या 3-4 महिन्यात याच्या कामाला सुरुवात होईल. 1-1.5 वर्षात ही सर्व्हिस सुरू होईल. आणि ही बस सुरू होणारी नागपूर हे भारतातलं पहिलं शहर राहणार आहे. आपण खेळाचे मैदानं तयार करतो आहे. तुमच्या भागामध्ये हा DP प्लॅनमध्ये एक रोड सरळ तयार केला. इथूनच आहे का तो कृष्णाभाऊ नंदनवनला जाणारा? आणि या DP रोडवर मी ठरवलं आपल्या इथले गरिबांच्या घरचे मुलं खेळले पाहिजे. नागपूरच्या 4ही दिशेला 4 मोठे स्टेडियम तयार करणार आहे. खो खोचे ग्राउंड, कबड्डीचे ग्राउंड, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्लब हाऊस, स्विमिंग टँक, हेल्थ क्लब. आणि या सगळ्यामध्ये मला आनंद आहे की हे 4ही ग्राउंड आणि नागपुरातले सगळे ग्राउंड तयार करून 1 लाख गरिबाचे मुलं मैदानावर खेळली पाहिजे ही योजना आम्ही तयार केली आहे. तुमचा खासदार म्हणून आम्ही क्रीडा महोत्सव घेतला. 80,000 खेळाडू आले, 1.5 कोटी रुपयाचे बक्षिसं, 67 खेळ, 97 ग्राउंड, 17 दिवस खेळले. एवढा मोठ्या प्रमाणावर क्रीडा महोत्सव करणारं देशातलं नागपूर एकमेव शहर आहे. सांस्कृतिक महोत्सव झाला ईश्वर देशमुख मैदानावर. विश्वविख्यात गायक, नर्तक, संगीतकार सगळ्यांना आपण बोलवलं. आता मला वाईट वाटतं, माफी मागतो आपली. 50,000 लोकांची व्यवस्था केली तरी 3 वेळा लाठीचार्ज झाला. आता लोकांना पहिले मी या कार्यकर्त्यांना घरी पाठवायचो पासेस. हे मोठे ग्रेट माणसं होते, मी यांच्या घरी पाठवायचो तर फेकून द्यायचे, घरात ठेवून द्यायचे, वाटायचे नाही. आता माझ्या ऑफिसमध्ये चक्रा मारते, मला पास पाहिजे, मला पास पाहिजे. कारण आता QR सिस्टीम सुरू केली, डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर पास मिळणार. आणि आज म्हणून मी ठरवलं आहे की या सांस्कृतिक महोत्सवाचं यश लक्षात घेऊन 1 लाख लोक एकावेळी पाहू शकतील असं भव्य स्टेडियम नागपुरात आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी स्पेनमध्ये गेलो होतो, बार्सिलोनाला. तिथल्या आर्किटेक्टशी बोललो, त्याचा नागपूरच्या आर्किटेक्टशी संबंध करून दिला. जे जगात चांगलं आहे ते नागपुरात झालं पाहिजे ही कल्पना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे.
आणि येणाऱ्या काळात हे सगळं बदलतं आहे. कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत, बगीचे उत्तम होतात आहेत, मार्केट्स, पार्टीच्या जागेवर मोठं मार्केट उभं करायचं आहे. मी NHI कडनं त्या मार्केटला उभं करण्याकरता 50 कोटी रुपये दिलेले आहेत. मटन मार्केट, मच्छी मार्केट, रस्त्यावर बसून खातात, सगळ्या माशा बसतात, तुमच्या घरी रोगराई पसरतात. फ्रूट, व्हेजिटेबल, मटन, मच्छी मार्केट चांगले तयार करायचे आहेत. चांगले बगीचे, चांगले खेळाची मैदानं तयार करायची आहेत. पण तुम्ही पण काही काम करा. हे तुमच्या रोडच्या मध्ये मी आग्रहाने झाडं लावली, हे माझ्या हट्टामुळे लागली, पण तुम्ही थोडंसं पाणी पण टाकत नाही याच्यात. तुम्ही जर मदत नाही केली ते झाडं वाढतील कसे? हे टिकवणं ही तुमची प्रॉपर्टी आहे. आणि जर हे झाडं मोठी मोठी झाली, आता बघा तिकडे आपल्या रिंग रोडवर पलीकडे प्रतापनगरकडे हे एवढे मोठे मोठे उंच झाडं झाले आहेत. आणि झाडं वाढली तर प्रदूषण कमी होणार आहे. हे शहर सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे, प्रदूषण मुक्त झालं पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा सगळ्या मिळाल्या पाहिजे, या ठिकाणी कचरा मुक्त शहर झालं पाहिजे. आणि या शहरामधून तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. आपण मिहान आणलं, आज या भागातले मुलं मिहानमध्ये नोकरी करतात. HCL, इन्फोसिस, TCS, टेक महिंद्रा, याच ठिकाणी 60,000 पेक्षा जास्त मुलं रिक्वायरमेंट आहे. आणि आत्तापर्यंत 35-40 हजार मुलं लागले आहेत. 1 लाख मुलं लागले आहेत नोकरीला. आणि मी तुम्हाला विश्वास देतो की पुढल्या 5 वर्षात अजून 1 लाख मुलांच्या हाताला काम दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. एक गोष्ट आम्ही नाही केली, कृष्णाभाऊलाही जमली नाही, मलाही जमली नाही. इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, DED कॉलेज, BEd कॉलेज. कृष्णाभाऊ जास्त चांगलं सांगतात. ते मला म्हणतात, साहेब तुम्ही जास्त बोलत नाही, तुमचे दोस्त आहेत ते. आता माझे सगळेच दोस्त आहेत. काँग्रेसने काय केलं? बस काहीच मिळालं नाही. तर प्राथमिक शाळा, शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, आणि गावोगावी काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार हमी. म्हणजे आमच्याबरोबर आलेली राष्ट्रवादी नाही बरं, आता ती इकडे आले. आणि काहीच मिळालं नाही तर त्यावेळी आम्ही भाषणात सांगायचो कि इंदिरा गांधी जिंदाबाद, राजीव गांधी जिंदाबाद, मेरा भारत महान, और अभी तक मुझे कुछ भी नहीं दिया तो कम से कम 2 देशी दारू का दुकान, 1 पाव डटाओ, गरीबी हटाओ, हो गया विकास. इंजीनियरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, BEd कॉलेज, DED कॉलेज, माल लाव माल. MDच्या ॲडमिशनची किंमत 1 कोटी रुपये झाली आता. म्हणजे आज आम्ही हे BEd DED कॉलेज नाही उघडले, पण सरकारी उघडले. आमच्या मुलांच्या नोकरीची आम्हाला चिंता नाही आहे. मी सगळ्या नेत्यांना सांगितलं की कोणाचा मुलगा असणं गुन्हा नाही आहे, पण माझ्या बायकोला तिकीट द्या, माझ्या मुलाला तिकीट द्या, माझ्या ड्रायव्हरला तिकीट द्या, माझ्या चमच्याला तिकीट द्या. तर मला एक कार्यकर्ता म्हणाला, हे असंच तिकीट गेलं, काँग्रेसचा कार्यकर्ता आला, मला सब इधर ही टिकट बांट दिया सब नेताओं ने, अब मैं इतने साल से कांग्रेस में काम कर रहा हूँ, अब मैं क्या करूँ? मैंने बोला चुनाव चिन्ह घंटा ले और बजाते रहे. म्हणजे असं नाही झालं. पण एखाद्याचा मुलगा असेल, जनतेची मागणी असेल, आईवडिलाची नाही, तर त्यालाही तिकीट देऊ. आमदाराच्या पोटातून आमदार नाही तयार होणार, खासदाराच्या पोटातून खासदार नाही तयार होणार, आणि नगरसेवकाच्या पोटातून नगरसेवक तयार होणार नाही. नगरसेवक जनतेच्या समर्थनातून आणि कार्यकर्त्याच्या समर्थनातून तयार होईल. हो. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना ही जेवढी कामं झाली, ही मी नाही केली, कृष्णाभाऊंनी नाही केली, मग कुणी केली? ही सगळी जर कामं झाली असेल तर याचं श्रेय मला नाही आहे, कृष्णाभाऊला नाही आहे. याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या नागपूरच्या गोरगरीब जनतेला आहे. कारण तुम्ही आम्हाला समर्थन नसतं दिलं, तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले नसते तर आम्ही हे कामच करू शकलो नसतो.
जगभरात आमचं नाव झालं, आमच्या कामामुळे नाही झालं, तुम्ही आम्हाला निवडून दिलं, आमच्या हातात ताकद दिली म्हणून झालं. आणि म्हणून या मतदारसंघातून, विभागातून, प्रभागातून जे 4 उमेदवार उभे आहेत, धर्मपाल मेश्राम ॲडव्होकेट आहेत, उत्तम वक्ते आहे, महाराष्ट्र स्तरावर चांगलं काम करून आलेले आहेत, सीमाताई आहेत, जुन्या कार्यकर्त्या आहेत, त्यांनी अनेक वर्ष पक्षाचं काम केलेलं आहे, सौ शारदा बारई आहेत, आणि आमच्या युवा नेते, पार्टीचे पूर्व अध्यक्ष, ज्यांनी बजरंग दलापासून आपल्या संघटनेचं खालपासून काम केलेलं आहे, असे जितेंद्र उर्फ बंटी कुकडे आहे. तुम्ही काही करू नका, 100 बीमारी का एक ही इलाज, कमळाची बटन दाबा. या 4ही लोक तुमचं काम करतील, आणि नाही केलं तर बँकेच्या लोन करता जसे 2 गॅरंटर असतात ना, तसे यांचे 2 गॅरंटर आहे, एक नितीन गडकरी आणि दुसरे कृष्णाभाऊ खोपडे. तुमचे हे सगळे छोटे छोटे कामं, भटक्या कुत्र्यापासून तर कचऱ्याच्या वासापर्यंत सगळे मला माहिती आहे, आणि पुढल्या काळामध्ये सगळे प्रश्न सोडवून तुमचं जीवन आनंदमय, सुखमय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि ते करण्याकरता तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा भारतीय जनता पार्टीला द्या. आणि या 4ही उमेदवारांना सर्व उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून प्रचंड मताने विजयी करा, हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. आणि आता कृष्णाभाऊ, मी पूर्व नागपूरमधून दरवेळेला तुम्ही मला मागच्या वेळी 1 लाखाचा लीड दिला, रेकॉर्ड ब्रेक. यावेळी तुमच्याही पण मार्जिन चांगली होती. आता यावेळी पूर्व नागपूरच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे की यावेळी पूर्व नागपूरवरून 100% भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला यश मिळालं पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या 4ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा, कमळाची बटन दाबा. आपल्यापैकी प्रत्येकाने 25 परिवाराच्या प्रमुखांना संपर्क करा, निवडणुकीच्या दिवशी त्यांचं मतदान करून घ्या, आणि हे सगळी मतं कमळावर पडली पाहिजे याची काळजी घ्या. केवळ जसं मगाशी मी सांगितलं की 100 बीमारी का एक ही इलाज, तुम्ही केवळ आम्हाला निवडून द्या. तुमच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा, तुमचे स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन देण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. आपण यांना जरूर विजय करा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. आणि माझ्यावर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार. आपकी सोच ही आपकी ताकत है. संघर्ष जितना बड़ा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.